नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड शहरातून एक अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी घटना समोर आली आहे। 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। ही घटना शहरातील यादवनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता, मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे तो मानसिक तणावात होता। घटनेच्या वेळी तो घरी एकटाच होता। पालक घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा संदेश देणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांना गुण हे आयुष्याचा शेवट नाहीत। प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगळी क्षमता असते। अपयश किंवा कमी गुण हे फक्त पुढील यशाची सुरुवात असू शकते। पालकांनीही आपल्या मुलांशी संवाद साधणे, त्यांना समजून घेणे आणि मानसिक आधार देणे अत्यंत गरजेचे आहे। जर कोणत्याही विद्यार्थ्याला ताण, नैराश्य किंवा एकटेपणा जाणवत असेल तर कृपया एकटे राहू नका। मित्र, पालक किंवा समुपदेशक यांच्याशी बोलणे अत्यंत आवश्यक आहे। शेवटी समाजातील सर्वांनी मिळून अशा घटना टाळण्यासाठी संवेदनशीलतेने वागणे ही काळाची गरज आहे। धाडस मराठी न्यूज, उमरखेड।